मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत आज पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय, तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने हे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। आज देखील मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची सुद्धा शक्यता आहे। दरम्यान हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केलेला आहे। सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबईत हाहाकार माजवला होता। आता पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? खरं तर मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये आज पुन्हा वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच आज देखील मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। त्यासोबतच मुंबईत आज 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला। आपण बघितलं की सोमवारी जो काही मुंबईमध्ये पाऊस पडला होता त्याने अक्षरशः हाहाकार माजवला होता। सध्या मुंबईत निवडणूक होणार आहे आणि अवघे 2 दिवस शेवटचे प्रचाराला बाकी आहेत आणि या 2 दिवसात देशातील जवळजवळ सगळ्याच नेत्यांच्या मुंबईत रॅली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कला उद्या रॅली पार पडणार आहे, तर त्या दृष्टीने देखील राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे। शिवाजी पार्कवर जी रॅली आहे त्या स्टेज भोवती एक मंडप देखील बांधण्यात आलेला आहे, जेणेकरून जर पाऊस आला तर त्याचा सभेवर कोणताही परिणाम होणार नाही। त्या दृष्टीने जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी करायला सुरुवात केलेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सचिन रेले या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज मुंबईमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे।